नमस्कार, सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. आपण दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पाहत आहोत. आता आपण दर्शन म्हणजे एक तत्वाचं दर्शन. आपण एका मधुमालतीचा वेल आहे, त्या वेला आपल्याला काय सांगणं आहे, ते आपल्याला काय सांगत आहे आणि कोणत्या तत्वाचा निर्देश त्याच्यातून होत आहे ते आपण पाहू. प्रथम अर्थ स्पष्टीकरण. येथे एक मधुमालतीचा वेल जो वेळूला, ज्याला बांबू म्हणतात किंवा चिवा म्हणतात, जो लवचिक असतो. येथे एक मधुमालतीचा वेल जो वेळूला म्हणजे बांबू किंवा चिव्याला बिलगून लपेटून आकाशात गेला आहे आणि वाऱ्याबरोबर स्वतःही डोलत हालत आहे, थरकत आहे, त्याचे मनोगत मांडले आहे. चैतन्याचे सांगाती सोबती व्हा असे तो सांगत आहे आणि हरीचे भजन अंतरंगात केले असता तो हरीचे आपल्या शोक कथांचे निराकरण करील असा सार्थ विश्वासी या मधुमालतीच्या वेलातून आपणाला दिला जात आहे. आता दृश्य असं आहे की याला आपण म्हणतो उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम असं घर आहे आणि पूर्वेकडून आग्नेयेच्या दिशेने सूर्य वर येत आहे आणि पश्चिम आणि उत्तर म्हणजे वायव्येच्या दिशेला तो मधुमालतीचा वेल आहे आणि आग्नेय आणि वायव्य ही समोरासमोर आहेत, सरळ रेषेत आहेत. पूर्वेकडून जरी सूर्य आला तरी तो येताना आग्नेय कोपऱ्यातून येतोय आणि ही मधुमालतीची वेल वायव्य कोपऱ्याला आहे आणि ती वेळूला म्हणजे बांबूला बिलगलेली आहे आणि वाऱ्याबरोबर ती हलत आहे आणि तिची फुलं जी आहेत ती कशी आहेत, श्वेत धवल आहेत, म्हणजे शुभ्र पण आहेत आणि लाल पण आहेत. म्हणजे या मधुमालतीला लाल आणि पांढरी फुलं आहेत. समोरून सूर्य येतोय, सूर्य म्हणजे मित्र, आणि ही वेल थरकत म्हणजे थरथरत, सुमने म्हणजे प्रसन्न मनाने आणि सुमने म्हणजे फुले पुष्पे. सूर्य उगवतोय आणि वेळूला लपेटलेली ही मधुमालतीची वेल सकाळी थोड्या अशा थंडी वाऱ्याने थरथरत आहे. त्या कारणाने तो वेळूही हलते आणि ती वेलही हलते आणि ती वेल जसं आपण पुढे झाकून पुष्प अर्पण करावी तशी तिची लाल पांढरी फुले उगवणाऱ्या सूर्याला सुमनाने, चांगल्या मनाने आपली सुमने म्हणजे आपली पांढरी तांबडी फुले अर्पत आहेत आणि ती सांगत आहे की चैतन्याचे व्हा सांगाती सांगे अपना मधुमालती. ती मधुमालतीची वेळ सांगत आहे चैतन्याला सन्मुख व्हा, चैतन्याची पूजा करा, चैतन्यामध्ये सहभागी व्हा, चैतन्याचे मित्र व्हा आणि मित्र म्हणून संपूर्ण चैतन्यच आपण होऊन जा, अशी ही मधुमालती आपल्याला सांगत आहे. तर वेळूला बिलगलेला थरथरणारा वाऱ्यावरचा लाल पांढरी फुलं असलेला मधुमालतीचा वेल आणि समोर उगवणारा सूर्य आणि त्याला ही वेल झुकून म्हणजे वेळू वागतो, त्यामुळे ती त्याला म्हणजे लगडलेली किंवा त्याला कीळ धरून बसलेली वेल सुद्धा त्या वेळूवर वागते आणि आपली पांढरी तांबडी सुमने ती प्रवाह करायला म्हणजे ज्याचे कर तेजस्वी आहेत अशा सूर्याला त्याच्या किरणांना अर्पण करते आणि ती जणू काय आपल्याला तत्वाचं ज्ञान देत आहे. चैतन्याचे व्हा सांगाती सांगे अपना मधुमालती. असं हे एक दृश्य आहे आणि त्याच्यातून तयार झालेलं हे भावकाव्य ऐका. आणि ती एकटीच वेल आहे आणि गगनात उंच गेले आणि ती काय करते बघा. वेल एकुली गगनी गेली, वेळू संगे घट्ट बिलगली, मित्र दर्शनाधीर होई, पुष्पांजली ती त्यासी वाही, तेज सन्मुख होऊनी राही, त्यासी भोगुनी कुशीत येई, मंद गंध तो उधळीत राही, वायू
घे करकत राई त्याग अर्पणा उत्सुक सुमने श्वेत रक्त नाजुक सुमने प्रभाकरासी अर्पुनियाती धन्य होई मधुमालती जाऊ गाऊ हरी अंतरी शोक व्यथाती हरी श्री हरी चैतन्याचे वासांगाती सांगे आपणा मधुमालती. चैतन्याचे आपण सांगाती व्हा असंही मधुमालती आपल्याला सांगत आहे. मित्र दर्शनाला म्हणजे सूर्यदर्शनाला ती अधीर झाली आहे आणि सूर्यदर्शनाला उत्सुक ती वेल आपली सुमने म्हणजे आपली लाल पांढरी फुले सुमनाने म्हणजे चांगल्या प्रसन्न मनाने त्याला अर्पण करण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच तुम्ही आम्ही चैतन्याचे सांगाती व्हावे, चैतन्याचा चैतन्य भाव आपल्यामध्ये प्रकट व्हावा आणि आपल्याला आत्मदर्शन व्हावं. अशा तऱ्हेचं तत्वाचं ज्ञान म्हणजे दर्शन. दर्शन म्हणजे हिंदीमध्ये तत्वज्ञानाला दर्शन म्हणतात. तर अशा तऱ्हेचं हे मधुमालतीचं आणि सूर्याचं एकमेकांसमोर असलेलं दृश्य आपणाला चैतन्याचे सांगाती व्हा असे दर्शन म्हणजे तत्वाचे ज्ञान करून देत आहे. आता पुढे वर्षा करुणाष्टक हा एक प्रसंग आहे 2007च्या दरम्यानचा. 28-29 मे ची तारीख आहे आणि त्या दरम्यान प्रचंड उष्मा, सगळीकडे त्राहीमाम झालेली स्थिती, घरात तापलेली झाल्यानंतर पशु पक्षी आक्रोशतायत, तहानलेत. त्यानंतर माणसं सुद्धा तहानेने व्याकुळ झालेत. कुठेच पाण्याचा मागमूस नाही. अशा वेळेला सलग 3 वेळा हे वर्षा करुणाष्टक उमटलं आणि म्हटलं गेलं. तर हे जे वर्षा करुणाष्टक आहे ते ठीक आहे, अनुमान धक्का असेल किंवा काकतालीय न्याय असेल, पण जेव्हा या नारायणाच्या मुखातून आलं आणि त्याने ते प्रथम 3दा म्हटलं, तो दिवस काहीतरी 28-29 मेचा होता आणि अत्यंत असह्य असा उन्हाळा होत होता. आणि ते म्हटल्यानंतर खरोखरच सांगतो ते आज म्हटलं आणि उद्या साधारण 24 तासांत दुपारी 2-2:30 वाजल्यानंतर याला आपण ढगफुटी म्हणतात तसा अक्षरशः 3.5 तास पावसाचा हैदोस घातला गेला आणि जणू काही त्या वर्षा देवता म्हणजे वरुण, पावसाची देवता वरुण तो करुण झाला आणि या करुणाष्टकाने वर्षा करुणाष्टक ही 8 कडवी आहेत त्याने किंवा एक वर्षा करुणाष्टक त्याच्यापर्यंत पोचलं आणि त्याने या पृथ्वीवर उदंड पाणी केलं. असा या नारायणाचा या रत्नागिरीतील तो राहतो या भागातला त्या दिवसाचा जो अनुभव आहे. त्याच्यानंतर अनेकांना हे मी सांगितलेलं आहे. युथ वाघमारे यांनाही मी सांगितलेलं आहे. काही जणांना तसा अनुभव आलेला आहे. परंतु तो अनुभव येणं न येणं हा एक तऱ्हेचा काकतालीय न्याय आहे. कोणी म्हणेल कावळा बसायला आणि फांदी मोडायला शक्य आहे, पण तरी सुद्धा आपल्या अंतरंगातून अत्यंत करुणाभाव प्रतीत झाला की प्रत्यक्ष परमेश्वराला, पावसाची देवता वरुणाला सुद्धा दया निर्माण होते आणि वरुण मेघधाराने भरभरून वरसू लागतो. असा हा अनुभव आहे. ऐका, योग्य वाटतं तर घ्या, अन्यथा एक चांगलं काव्य म्हणून ऐकायला तर मुळीच हरकत नाही. तर असं हे वर्षा करुणाष्टक आहे, ते नीट ऐका. ओम विश्वात्मका विश्वदेवा विश्वंभरा आदिकारणा अनादि धारा ऐकावी भक्ताची प्रार्थना श्रवो तव हृदयी भक्तालागी करुणा भक्ती सलिली करीन तुझाभिषेक उच्छ्वासे तदनंतरी शोष सुमने सुगंध लेपन पंचप्राण पुष्पे पूजन चैतन्याची तेज
पूजारती एकवटुनी दशेंद्रिये एकादशी यावी मानस पूजा मानून समजोनी घेई आरुष आत्मनिवेदन ग्रीष्मे तप्त झाली तवधरा तवधरा आता त्वरा करा त्वरा करा संत्रस्त सारी जलचरे वनचरे शुष्क झाली जनमने अनवने निर्झर सरिता अवने पाणवठे शुष्क शुष्क कोठे जलना भेटे पक्षी आक्रंदिती आक्रोश मांडिती विनावृष्टी कैती चाले तव सृष्टी हे तुझसी जरी सांगावे लागे मूक बधिर अंध तरी तुझ कान समजावे जरी ऐसे तुझ शून्याकार मूढ मानिले तरी काही सृष्टीचे विश्वरूप गूढ उपदिले तू तर खचितची संवेद्य आत्मरूप अवघ्या संवेदनांचे मूळ रूप भक्त हृदयी करुणारूप प्रार्थनारूपे आर्द्ररूप ओ करुणारस ओ संजीवक सृष्टीरूपे वर्षोनी तव सृष्टी तारक आत्मदेवा तुझी करुण वरुण आता वर्षावे भरभरून नठरावे हे बोल पुकार जरी तू आत्मसखा निर्मल भावे तुझ प्रार्थिता मेघवृष्टी वर्षावे अवचिता ऐसे वर्षा करुणाष्टक नारायण तयाचा पाठ जुडवावे दरिता अंतःकरणी सृष्टी होईल दंड पाणी दंड पाणी दंड पाणी. तर हे नारायण त्याचा पाठक आहे. नारायणाच्या हृदयातून मुखातून हे बाहेर पडलेलं आहे. असे 8 कडव्यांचे वर्षा करुणाष्टक आहे. हे जर दृढभावाने अंतःकरणामध्ये त्याला धारण केलं तर सृष्टीवर निश्चितपणे दंड पाणी होईल असा या काव्याचा मतितार्थ आहे. आता 1 पासून 8व्या कडव्याचा अर्थ. आता पहिल्या 7 कडव्यांचा अर्थ बघा. वर्षा करुणाष्टक सुरुवातीला प्रार्थना केलेली आहे. ओम विश्वात्मका विश्वदेवा विश्वंभरा आदि कारणा अनादि अनंता जगदाधारा मूलाधारा. जगदाचा आधार मूलाधार अनादि अनंत आत्मरूपा विश्वात्मका विश्वदेवा विश्वंभरा आदि कारणा सर्व अस्तित्वाचं मूळ कारण त्यालाही प्रार्थना केलेली आहे. ऐकावी भक्ताची प्रार्थना. भक्ताची प्रार्थना तू ऐक. सर्वोत्तम हृदयी भक्ता लागी करुणा. आणि ही प्रार्थना ऐकून भक्ताबाबत तुझ्या हृदयामध्ये करुणेचा स्त्राव करुणा तुझ्या हृदयामध्ये निर्माण व्हावी. प्रथम मानस पूजा केलेली आहे त्या आत्म्याची किंवा विश्वात्मक देवाची. भक्ती सलिली करीन तुझा अभिषेक. माझ्या भक्तीच्या शुद्ध पाण्यामध्ये मी तुला अभिषेक घालेन. आणि भक्तीने अभिषेक घातल्यानंतर तू जो ओला होतोस त्याला उच्छ्वासे तदनंतरी शोष. आणि माझा हा जो प्राण आहे आत बाहेर होणारा श्वास उच्छ्वास त्याच्या सान्निध्यात तुला भक्ती शरीराने पाणी घातल्यानंतर श्वास उच्छ्वासाच्या सान्निध्यात तुला मी जसं ओले त्याला फडक्यान पुसावं तसं तुला मी कोरडा करीन. नंतर सुमने सुगंध लेपन. माझ्या सुमनाने अत्यंत पवित्र भक्ती हृदयाने भक्तिभावाने भरलेल्या सुमनाने सुगंधाचं म्हणजे चंदनाचं तुला मी लेपन करीन. चंदनाचा तुला लेप लावीन.
पंचप्राण पुष्पे पूजन, म्हणजे माझ्या पंचप्राणाने तुझं मी पूजन करीन. प्राणपान व्यान उदान समान हे जे पंचप्राण आहेत त्यांच्याद्वारे तुझं मी पूजन करीन. चैतन्याची तेजारती, माझ्या उदयस्थ चैतन्याने हे परमात्मा तुझी मी तेजारती करीन. आणि ती तेजारती करताना सुद्धा एकवटुनी दशेंद्रिये एकादशी, म्हणजे पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिये ही मनामध्ये एकवटून त्यांचं सर्व तेज मनामध्ये धारण करून चैतन्याची तुला मी तेजारती करीन. तर अशी ही घ्यावी मानस पूजा मानून, तर अशी ही मानस पूजा तुझी मांडलेली आहे ती तू समजून घे. समजून घेई आरुष आत्मनिवेदन, आणि माझ्या बोबड्या बोलाने हे जे मी वर्षा करुणाष्टक म्हणत आहे हे परमात्मा तुला मी जे निवेदन करत आहे ते माझं हे बोबडं का असेना, पण तू भक्तिरसाने ओथंबलेलं आत्मनिवेदन तू समजून घे. आता आपली कथा आणि व्यथा भक्त मांडत आहे ती अशी आहे. ग्रीष्मे तप्त जाहली तव धरा, हे भगवंता तुझी पृथ्वी ग्रीष्माने कडक उन्हाळ्याने अत्यंत तापलेली आहे. आता त्वरा करा. आता तिला शांत करण्यासाठी तुम्ही घाई करा. तंत्रस्त सारी जलचरे वनचरे, पाण्यात राहणारे पानचर आणि वनात करणारे पशुपक्षी म्हणजे जलचरे आणि वनचरे तंत्रस्त तहानेने उन्हाने हैराण झाले आहेत. शुष्क झाली जनमने अनवने, वन सुद्धा अरण्य सुद्धा सुकली आहेत. आणि जन आणि त्यांची मने म्हणजे माणसांची मने सुद्धा अत्यंत आक्रंदित झाली आहेत. कशासाठी तर प्रचंड उन्हाळा आणि पाण्याचा ठाव ठिकाणा नाही अशा तऱ्हेने लोकांची मन आणि वन म्हणजे जंगल सर्व शुष्क झाली आहेत, कोरडी पडली आहेत. निर्झर सरिता अवघे पाणवठे, तसंच निर्झर झरे सरिता म्हणजे नद्या आणि सर्वच पाणवठे शुष्क झाले आहेत. शुष्क कोठे जलला भेटे, सगळे चुकलेलं आहे, कोरडं झालेलं आहे, कोठेच पाणी भेटत नाही. पक्षी आक्रंदिती आक्रोश मांडिती, पक्षी सुद्धा जे ओरडत आहेत ते पाणी नसल्यामुळेच आक्रंदत आहेत. त्यांचं जे नेहमीच मधुर गाणं असतं, जी स्तुती करणारं गाणं असतं ते गाणं त्यांना सोडून गेलं आहे. आता केवळ आणि केवळ तुझी याचना करत आक्रोश मांडत आहेत पक्षी. विनावृष्टी कैसी चाले तव सृष्टी, ही तुझी जी सृष्टी आहे ती जर पाऊस नसेल तर विनावृष्टी तुझी सृष्टी चालणार तरी कशी. आता भक्त म्हणत आहे हे जशी जरी सांगावे लागे, मूक बधिर अंध तरी तुझं का न समजावे. तर भगवंता तुझी सृष्टी विनावृष्टी चालत नाही हे तुला जर आमच्यावर सांगायची वेळ आली तर तुला खरोखरच मुका म्हटला पाहिजे, बधीर म्हणजे संवेदना शून्य म्हटला पाहिजे आणि अंध म्हटला पाहिजे. तर खरोखरच भगवंता जी सृष्टी तू एवढी निर्माण केली ती सृष्टी विनावृष्टी चालत नाही हे आम्ही तुम्हाला सांगावं लागणं हे फारच वाईट आहे. याचं कारण आम्ही तुम्हाला सांगणं म्हणजे हे विश्व निर्मात्या तू मौना आहेस, बधीर आहेस, असंवेदनशील आहेस, अंध आहेस असा त्याचा अर्थ होतो. असं तुला म्हटलं तर ते चूक आहे, पण परिस्थिती खरोखरच अशी विपरीत आली आहे की तुझी सृष्टी विनावृष्टी कोरडी झाली आहे. बरं, जरी ऐसे तुझं शून्य आकार मूढ मानिले तरी कैसे सृष्टीचे विश्वरूप गुढ उपजले. जर खरोखरच तुला शून्याकार शून्य नथिंग म्हणावं, मूढ म्हणजे मूर्ख म्हणावं, तर तुझ्यातूनच हे गूढ विश्वरूप कसं निर्माण झालं. एकीकडे खरा तू देव आहेस, तुला कळलं पाहिजे विनावृष्टी तुझी सृष्टी चालणार नाही. तुला कळत नाही म्हणून आम्हाला म्हणावं असं वाटतं. तू मूक आहेस, बधीर आहेस, अंध आहेस, संवेदनशील आहेस, निष्ठुर आहेस नव्हे. खरोखरच तू तसा शून्य आहेस, निष्ठुर आहेस, मूर्ख आहेस, असंवेदनशील आहेस असं म्हटलं तर तेही योग्य नाही. कारण अशा तुझ्या शून्याकारातून हे सृष्टीचं विश्वरूप गूढ उपजलेलं आहे. ही अन्यथा अत्यंत सुंदर सृष्टी तू शून्य असून निर्माण केलेस. शून्यातून जर सृष्टी निर्माण झाली तर त्या सृष्टीला लागणाऱ्या सर्व गरजा, सर्व आर्तता, सर्व करुणाभाव हाही तुझ्यामध्ये असलाच पाहिजे. आता या प्रसंगी तो करुणाभाव कुठे आटला. तुझी सृष्टी विनावृष्टी सुकली आहे, तुला दिसत नाही का.
असं एकदा त्याला हडसवून परमात्म्याला म्हटलेलं आहे आणि परत त्याची स्तुती केलेली आहे. तू तर खचितची सुसंवेद्य आत्मरूप, अवघ्या संवेदनांचे मूळ रूप, भक्त हृदयी करुणारूप, प्रार्थना रूपे आर्ज रूप. खरे तर हे सुसंवेद्य आत्मा तूच सर्व संवेदनांचं मूळ रूप आहेस. आणि भक्ताच्या हृदयामध्ये जेव्हा सृष्टी पाण्याविना तडफडते, सर्व जीव जंतू जगत आणलेलं कोरडं असतं, किंवा तूच त्या भक्ताच्या हृदयामध्ये करुणारूपे हे वर्षा करुणाष्टक निर्माण करतोस आणि तूच तुझ्या भक्ताकडून तुझी प्रार्थना करून घेतोस. तू फारच ज्याला आपण म्हणतो विलक्षण आहेस. सर्व संवेदनांचं मूळ रूप तूच आहेस, आत्मरूप तूच आहेस. तरी सुद्धा कदाचित तू तुझ्या भक्ताची परीक्षा बघत असावास की खरोखरच भक्ताच्या हृदयामध्ये या परमेश्वराच्या सकृत दर्शनी निष्ठुरपणामुळे जी सृष्टीची वाताहत चालली आहे, त्यामुळे भक्ताला काय वाटतं, भक्त किती संवेदनशील आहे हे बघण्यासाठीच तर तू हे सर्व निर्माण केले नाहीस. दुर्भिक्ष असं भक्ताला वाटतं. आणि मग भक्ताच्या हृदयातून तोच आत्मदेव करुणारूपाने त्या वरुणाची म्हणजे पावसाच्या देवतेची प्रार्थना करतो. शेवटी करुणा असो, करुणेचा देव वरुण असो, वरुणाची मेघवृष्टी असतो, सर्व संवेदना असोत, तर हे आत्म्यातूच सर्व संवेदनांचं मूळ रूप आहे. त्यामुळे तुलाच हा भक्त त्याची अडचण आणि विश्वाची अडचण अत्यंत करुणाभावाने तुझ्या पुढे मांडत आहे. पुढे तो म्हणतो, तो करुणा रसो हो संजीवक, वृष्टी रूपे वर्षोनी तव सृष्टी तारक. तर या भक्ताच्या हृदयामध्ये जी करुणा निर्माण झालेली आहे, तो करुणा रस संजीवक म्हणजे ज्याला आपण म्हणतो मुडद्यामध्ये जान निर्माण करणारा, मृताला जिवंत करणारा, मृताला उठवणारा, आणि ही जी भयान सृष्टीची स्थिती झाली आहे तिला पुन्हा संजीवनी देणारा असा भक्त हृदयातला करुणा रस सृष्टीसाठी संजीवक ठरव. आणि ही करुणा प्रार्थना ऐकून हे भगवंता तू वृष्टीरूप वरुणाप्रमाणे, वृष्टीरूप म्हणजे तू पावसाची देवता वरुण म्हणून तू वृष्टीरूपे म्हणजे मेघवृष्टीद्वारे या पृथ्वीवर तुझा शिडकावा करावा आणि तुझ्या सृष्टीला ही तुझी वरुण देवतेद्वारे झालेली मेघवृष्टी संजीवक तारक ठरो. आत्मदेवा तूची करुण वरुण आता वर्षावे भरभरून. आत्मदेवा जेव्हा दुर्भिक्ष असतं तेव्हा वरून तूच असतोस, जेव्हा अंधार असतोस तेव्हा ते तूच असतोस. विश्वातला गंधही तू आहे, स्पर्शही तू आहे, चवही तू आहे. जे काही विश्वातलं ज्याला होलिस्टिक म्हणतात, पूर्णत्वाने संपूर्ण संजीवक आणि संपूर्ण उत्तम आहे ते तूच आहेस. आता या प्रसंगी हे आत्मदेवा तूच आमच्या या करुणेला साथ देऊन आमची करुणा तुझ्या हृदयामध्ये निर्माण होऊ दे आणि तुझी करुणा वरुण रूपाने म्हणजे पावसा रूपाने भरभरून या पृथ्वीवर वर्षावी. न ठरावे हे बोल पुका जरी तू भक्त आत्मसखा. जर आत्म्या हे परमात्म्या जर तुझ्या भक्ताचा तू सखा असतील, तर जर तू भक्त सखा असतील आणि भक्त तुला आत्मसखा म्हणतो, भक्त आत्म्याला सखा म्हणतो, आणि भगवंता तू जर भक्ताला सखा मानत असतील तर आत्मसखा म्हणून पुकारणाऱ्या या भक्ताला तू भक्त सखा म्हणून दाद द्यावीस आणि त्याचे हे बोल ही प्रार्थना वाया जाऊ नये. निर्मल व्हावे तुझं प्रार्थिता. अत्यंत निर्मल भावाने तो तुझी प्रार्थना करीत आहे आणि जो जो भक्त निर्मल भावाने तुझी प्रार्थना करील अशा वेळेला, दुर्भिक्षाच्या वेळेला, अत्यंत जेव्हा सृष्टी कासावीस झालेली असते तेव्हा जो जो भक्त तुझी करुणभावाने प्रार्थना करील त्या भक्ताला तू भक्त सखा म्हणून धावून ये आणि तू वरुण म्हणजे पावसाची देवता रूपे जलवर्षाव या पृथ्वीवर कर आणि ही निर्मल प्रार्थना भक्ताची समजून घे आणि हे भक्ताचे बोल कधी फुकट जाणार नाहीत याची तू काळजी घे. भक्त सखा हे तुझं बुरीद आहे, ते तू सांभाळायचं आहेस. तर असे वर्षा करुणाष्टक आहे आणि हा नारायण त्याचा पाठक म्हणजे उद्गात आहे, ज्याच्यातून तो पाठ बाहेर पडलेला आहे. हे ज्याला आपण म्हणतो हे करुणाष्टक प्रार्थना रूपे बाहेर पडलेलं आहे. त्याने परमेश्वराच्या वतीने तुम्हाला आश्वासित केलेले आहे. दृढ भावे धरितांत करणी
तर हे वर्षाकरणाष्टक तुम्ही दृढभावाने अंतःकरणात धरलं आणि आवश्यक सेवा जर अत्यंत आर्ततेने म्हटलं तर निश्चितच सृष्टी होईल उदंड पाणी उदंड पाणी उदंड पाणी. तर या वर्षाकरणाष्टकामध्ये एक असं तत्वज्ञान सांगितलेलं आहे की आत्म्याला जर अत्यंत रुजुतेने करुणापूर्णतेने प्रार्थना केली तर आत्मा निश्चितच भक्ताला होकार देतो आणि भक्ताला जे आवश्यक आहे आणि भक्त सुद्धा संपूर्ण वैश्विक मागणं मागत असल्याने अशा वेळेला आत्मा निश्चितच वैश्विक मागणं आहे, ते व्यक्तिगत नाही, ते व्यक्ती निरपेक्ष मागणं आहे, ते सर्वांसाठी आनंददायी कल्याणकारी मागणं आहे. अशा वेळेला आत्मा निश्चितच अशा भक्ताच्या प्रार्थनेला साथ देतो हे आपण निश्चित समजा आणि त्या तऱ्हेने आपण निरपेक्ष पद्धतीने सर्वांनी आत्म्याचं भजन पूजन कीर्तन करावं, केवळ आपण आत्मलक्षी असावं अशी प्रार्थना करून हे काव्य संपवतो. आता पुढचं चैतन्यात राही सोहम भावे. आता भक्त म्हणत आहे हे जे चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजेच मी आहे, म्हणून चैतन्यात राही सोहम भावे. भक्त म्हणतो मी फक्त आत्मदेवा तुझ्या चैतन्यात सोहम हौसो, म्हणजे चैतन्य म्हणजे मी आणि मी म्हणजे चैतन्य अशा अर्थी आत्मा आणि मी एकरूपच आहोत अशा भावाने चैतन्यात राही सोहम भावे असा हा भक्त म्हणत आहे. ऐका. देवा मज काही हवे असे नाही, तव पायी केवळ पडूनी राही, येतवरी कैसा आलो मज न कळे, कुणी सावरले कुणी आवरले, नामरूपी मग कौतुकन वाटे, जीवनाच्या वाटे द्वैत भेद काटे, जगा एकत्वात रमे समत्वात, सोयर सुतक नाही जीवनात, जाणे येणे राहणे तव भक्ता नाही, चैतन्यात राही सोहम भावे, चैतन्यात राही सोहम भावे. हा भक्त म्हणत आहे आज पुढी 70 वर्ष मी पुढे जीवन जगत आलो, परंतु भगवंता मला वैयक्तिक असं काही हवं असं कधी वाटलंच नाही. केवळ ते आत्मदेवा ते आत्मचैतन्या ज्या पायाशी मी कसे पडून जावे, जसा औदुंबराजवळ श्वान असतो एवढीच साधी माझी इच्छा आहे. आजपर्यंत मी पडत धडत सावरत कसा आलो, माझा जीवन मार्ग कुणी सरळ केला, माझी नाव जीवन नौका पहिलं तरी कोणी आणली याच्याबद्दल मला काही पत्ता नाही. कारण माझं फक्त आणि फक्त लक्ष हे परमात्म्या तुझ्याकडेच आहे. इथपर्यंत वाटचाल झाली खरी, संसार झाला खरा, पण तो पुढे गेला याचा मला थांग पत्ता नाही. कारण नामरूपी मज कौतुक न वाटे, मला नामामध्ये रूपामध्ये आणि गुणामध्ये सगुण साकारात काहीच कौतुक वाटत नाही. कारण सगुण साकार जगातलं जीवन म्हणजे जीवनाच्या वाटे द्वैत भेद काटे. तर सगुण साकाराचं जीवन हे मुळातच द्वैताने भेदाने काट्या कुट्याने उच्च निश्चितेने ग्रासलेलं आहे. तर सगुण साकारात गोडी नसलेल्या त्या निर्गुण निराकार आत्मदेवाला भजणाऱ्या या किंचित नारायणाचं असं म्हणणं आहे की मला वैयक्तिकरित्या काहीच नको, केवळ आणि केवळ आत्मचैतन्यात मी रममाण असावे. आजपर्यंत माझा प्रवास कसा झाला, कोणी केला, मी कसा इथपर्यंत आलो, कसा सावरलो, कधी पडलो, कुणी उठवलं काही मला माहित नाही. पण नामामध्ये रूपामध्ये गुणामध्ये त्रिगुणात्मक जगामध्ये मला कौतुक वाटत नाही. तर त्रिगुणात्मक जग हे दिसायला सुंदर असतं तरी हे द्वैती जग आहे, अडीअडचणींचं आणि केवळ उच्च नीचतेचं अमंगळ जग आहे. त्या कारणाने सदा एकत्वाचं रमे समत्वाचं केवळ एक आणि एक आत्म्यामध्ये मी रमलो आणि एकामध्येच मी स्वतः विसर्जित झाल्यामुळे त्या एकाचं जे समत्व आहे, ब्रह्म जसं सर्वांना समत्वाने वागवतो ते समत्व ब्रह्माने माझ्यामध्ये प्रस्थापित केलं. त्या
त्या कारणाने वैयक्तिक सर सुतक असं माझ्या जीवनात काही नाहीच. तेव्हा आता तो भक्त म्हणत आहे, जाणे येणे राहणे तो भक्ता नाही. आता मला कुठे जायचंय असंही नाही, कुठे यायचंय असंही नाही, इथेच राहायचंय असंही नाही. जे काय आहे ते चैतन्यात राही सोहम भावे. जे काय उन्हपुरं आयुष्य शिल्लक असेल ते केवळ आत्मचैतन्यामध्ये रममाण होऊन राहावं असं हा भक्त सांगत आहे. चैतन्यात राही सोहम भावे. आता पुढे आद्य पद्य शांत अभंगी वसणे. आद्य पद्य शांत अभंगी वसणे. आता बघा, निर्गुणाचे ध्यानी सगुण साकार, निराकाराकारी साकार चितारी. ऐसा ताळमेळ निर्गुण सगुण निराकार कैसा साकारी चितारी. सागराचे पोटी लवण कणिका मारे उडी सरे सागर उरे. अंधार काळोखी खद्योत सोबती आदित्य संगती कुंठित से गती. तैसे येत तैसे विभक्ताचे ठसे भक्ताचे अंतरी माग मूसनसे. निर्गुण निराकारी केवळ असणे चिंतनी सरणे अद्वैती उराणे. माग थांग नसणे मौन रिक्त उरणे. आद्य पद्य शांत अभंगी वसणे. हा थोडा कळायला कठीण आपण जाय, पण ऐका. निर्गुणाचे ध्यानी सगुण साकार. म्हणजे ज्या अर्थी निर्गुण निराकारातून सगुण साकार आलं त्या अर्थी निर्गुण साकार कोणत्या तरी सगुण साकाराचं ध्यान करत असणार. म्हणून हे सगुण साकार जग त्या अर्थी निर्गुण निराकारातून आलं त्या अर्थी निर्गुण निराकार सगुण साकाराचं ध्यान करतं हे निश्चित. निराकारा आकारी साकार चितारी. म्हणजे निर्गुण निराकाराच्या ध्यानातून सगुण साकार आलं आणि त्या सगुण साकारातला एक नारायण निराकार आकारी आपल्या मूळ रूपाला आपल्या नथिंगनेसला आकार देऊ पाहतो, चित्र काढू पाहतो. म्हणून निर्गुणातून निर्गुण निराकारातून सगुण साकार आलं आणि सगुण साकारातून कोणी एखादा नारायण आपल्या निर्गुण निराकार तिथ्याचं चित्र काढू पाहतो, त्याला आपल्या अभंगाद्वारे साकार करू पाहतो असा याचा अर्थ आहे. कैसा ताळमेळ निर्गुण सगुण निराकारा कैसा साकारी चितारी. बघायला गेलं तर निर्गुण आणि सगुण निराकार आणि साकार याचा ताळमेळ लागावा तरी कसा, पण तसं आहे मात्र खरं. कारण निर्गुण आणि सगुण साकार आणि निराकार हे दिसायला परस्पर विरोधी आहेत, पण यांचा ताळमेळ नाही. पण वास्तवात असंच आहे की निर्गुण निराकारातून सगुण साकार आलं, निर्गुण निराकाराच्या ध्यानात सगुण साकार आहे आणि सगुण साकारातला एखादा तळमळ असलेला भक्त निर्गुण निराकाराला आपल्या शब्दातून अभंगातून चित्रित करीत आहे, प्रत्यक्ष मुखरित करीत आहे, आपल्या तोंडातून वदवीत आहे. म्हणून निर्गुण निराकाराने सगुण साकाराचं चित्र काढलं आणि सगुण साकाराने निर्गुण निराकाराचं पद्य रूप गद्य रूप तत्वज्ञान रूप दर्शन रूप चित्र काढलं रेखाटलं असा हा याचा अर्थ आहे. बघायला गेलं तर निर्गुण आणि सगुण साकार आणि निराकार यांचा ताळमेळ लागत नाही तरी सुद्धा निराकाराला साकारातला कोणी चितारू पाहतो, निराकारातून साकारात आलेला निराकाराचं चित्र काढू पाहतो आणि निराकार तुमच्या आमच्या सारख्याला साकार करू पाहतो. म्हणजे परमेश्वराला साधकाचं वेड आहे आणि साधकाला परमेश्वराचं वेड आहे. निर्गुण निराकाराला सगुण साकाराचं वेड आहे आणि सगुण साकाराला निर्गुण निराकाराचं वेड आहे. हा ताळमेळ कसा जमतो त्याबद्दल काही माहिती नाही, परंतु असं चालू आहे निश्चित. सागराचे पोटी लवण कणिका मारे उडी तरे सागर तौरे. आता सागराच्या पोटात लवण कणिका म्हणजे
मिठाच्या थेंबाने समुद्रात उडी मारली. आता मिठाच्या थेंबाने समुद्रात उडी मारली म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, सागर खारटच असतो. पण इथे सागर याचा एवढाच अर्थ येत आहे की आपल्या ग्लासामध्ये पाणी घेतलं तरी आपल्या दृष्टीने तो मर्यादित सागर आहे. तसा एखादा ओढा तोही सागर आहे, नदी हेही सागर आहे आणि प्रत्यक्ष सागर ही सागर आहे. तर सागराच्या पोटात लवण कणिका मारे उडी सरे सागर तो उडे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो पाण्यात मिठाची बावली टाकली तर मीठ पाण्यात विरघळतं आणि संपूर्ण पाणी खारट होतं. तसंच या विशाल सागराच्या दृष्टीने कणिका म्हणावं असं थेंबर मीठ त्या सागरात गेलं आणि अख्खा सागर खारट झाला. याचा एवढाच अर्थ आहे निर्गुण निराकार हे सागरासारखं आहे आणि त्याच्यातून सगुण साकार जे आलं त्याच्यामध्ये अनेकानेक अहंता एकमेकांना छेद देत राहिल्या. त्या कारणाने हे विशाल विराट विश्व तसं खारट झालं. जसं मिठाच्या थेंबाने पाणी खारट व्हावं तसं अहंकाराच्या एकत्वामुळे हे विशाल सागर सुद्धा खारट झालेले आहेत. म्हणून म्हटलं सागराचे पोटी लवण कणिका, म्हणजे सागराच्या पोटामध्ये लवण म्हणजे मीठ बघायला गेलं तर कणी एवढंच असतं, पण पाणी एवढं विशाल आहे मग त्याच्यातून निघणारं मीठ किती असणार, ते कमीच असणार. पण दिसायला अथांग सागर आहे तरी तो पूर्ण खारट आहे. म्हणजे सागरामध्ये कणभर मीठ पडलं तरी तो सागर खारट झाला. मारे उडी सरे सागर तो उरे, आणि ते मीठ मात्र सागरात पडून नाहीसं झालं आणि सागर मात्र खारा होऊन उरला. म्हणजे मिठाने सागरात उडी मारली, मीठ नाहीसं झालं आणि सागर खारा झाला. तसंच निर्गुण निराकारने सगुण साकार जग जन्माला आणलं आणि ते सगुण साकार जग बघायला गेलं तर निर्गुण निराकारा इतकंच पवित्र असायला पाहिजे. परंतु वैयक्तिक अहंतेपोटी सगुण साकार जग खारट झालं आणि जेव्हा हे सगुण साकार जग निर्गुण निराकारात उडी मारतं तेव्हा तो निर्गुण निराकार सगुण साकाराला पोटात घेतो. तेव्हा तो निर्गुण निराकार सागर खारट होत असेल किंवा नसेल हे माहीत नाही. परंतु सागराच्या पाण्यात थोडंसं मीठ मिसळून, आता ते मीठ किती प्रचंड असलं तरी सागराचा एवढा व्याप आहे की सागरापुढे त्याच्या पोटातलं सर्व मीठ हे कणभरच आहे. तर विशाल सागरामध्ये कणभर मीठ पडतं ते नाहीच होतं आणि सागर खारा होतो. तसंच निर्गुण निराकार हा जो विशाल सागर आहे त्याच्यामध्ये ही किंचित सगुण साकार सृष्टी निर्माण झाली. त्याने सुद्धा तिथे खारटपणा म्हणजे अहंकाराचं, द्वैताचं, भेदाभेदाचं रान निर्माण केलं. हे याच्यातून सुचवायचंय. अंधार काळोखी खद्योत सोबती आदित्य संगती कुंठी जसे गती. या गाढ अंधार असतो तेव्हा माणसाला खद्योत म्हणजे एवढासा काजवा सुद्धा सोबती वाटतो. परंतु जेव्हा प्रकाशमान सूर्य उगवतो तेव्हा मात्र त्या प्रकाशाने माणसाची मती कुंठित होते. म्हणजे प्रभाकराच्या प्रकाशाने माणसाला अद्भुत वाटतं हा एवढा प्रकाश आला तरी कुठून. पण प्रभाकराच्या प्रकाशाने, सूर्यप्रकाशाने माणसाची मती कुंठित झाली तरी तीच मती जेव्हा अंधारामध्ये भयभीत होते तेव्हा किंचित काजवा सुद्धा त्या मतीला सोबती वाटतो. म्हणजे परिपूर्ण अंधारात काजवा मित्रासारखा वाटतो आणि खरोखर मित्र म्हणजे सूर्य जेव्हा उदयास येतो तेव्हा तो प्रकाश आहे तो बघून मात्र आपले डोळे दीप्तिमान होतात. म्हणजे अत्यंत प्रभावी सूर्यप्रकाशात दीप्तिमान होणं आणि गडद अंधारात भयभीत झालं असताना काजव्या रूपाने आपल्याला प्रकाश मिळणं ही बघायला गेलं तर अंधारात काजवा ही प्रकाशाची आपल्यावर कृपा आहे आणि अंधाराला भिवू नको असं सांगण्याचा त्याचा अर्थ आहे. आणि उजेडामध्ये आपण जे दैदिप्यमान होतो प्रकाशाने तेव्हा तो सूर्य आपल्याला सांगतो बाबा रे हे ते तुझ्यामध्ये आहे ते तू शोध. म्हणजे माझ्या प्रकाशाने तू इतका कुंठित होणार नाही तुझी बुद्धी. तुझा जो आत्मप्रकाश आहे त्या आत्मप्रकाश हा नेहमीच सूर्यप्रकाशापेक्षा मोठा आहे. म्हणून अंधारामध्ये काजव्याची सोबत असते आणि उजेडामध्ये स्वाभाविक सूर्याची सोबत असते. पण तो सूर्यप्रकाश काही जणांना सहन होत नाही कारण त्यांना आपल्या आत्म्याचा सूर्य प्रकाश दिसला नसतो.
म्हणून आदित्याच्या संगतीत गती म्हणजे मती आणि गती म्हणजे बुद्धीची झेप मंद होते आणि ती काळोखामध्ये काजवा मात्र सोबतीला घेऊन माणसाला आधार वाटतो. हे सर्व असं यासाठी होतं कारण माणसाला आपल्या आत्मसूर्याची प्रचिती अद्याप आलेली नाही. तैसे येथ असे विभक्ता ते ठसे भक्ताचे अंतरी माग मूस नसे. तर या सगुण साकार जगात सगळे विभक्तीचे वेगवेगळेपणाचे ठसे आहेत, परंतु जो भक्त आहे त्याच्यामध्ये मात्र सर्व ठसे एकरूप झालेले आहेत. भक्त केवळ आणि केवळ आत्मसूर्य आहे. निर्गुण निराकारी केवळ असणे चिंतनी स्तरणे अद्वैती उरणे. म्हणून भक्ताने केवळ निर्गुण निराकारामध्ये केवळ असणेपणी असावं आणि आपल्या चिंतनामध्ये केवळ आणि केवळ अद्वय परब्रह्माचंच ध्यान धरावं की ते ध्यान धरता धरता मी मरेल आणि तो म्हणजे अद्वय परब्रह्म आपल्यामध्ये उदित होईल. माग थांग नसणे मौन रिक्त उरणे आद्य पद्य शांत अभंगी वसणे. आद्याचं कौतुक करणार मुळाचं कौतुक करणार पद्य असो किंवा मुळाचं कौतुक करणार गद्य असो, मुळाचं कौतुक करणार हे कृष्णमूर्तींचं ज्याला आपण ललित गद्य म्हणतो पोएटिक प्रोज असो किंवा मुळाचं कौतुक करणार या नारायणाचं पद्य असो, ते सर्व जोपर्यंत मुळाचं आत्म्याचं दॅटचं कौतुक आहे तोपर्यंत ते गद्य असो पद्य असो ते मुळाचं आहे म्हणून ते अभंग आहे, त्याचा कधी नाश होणार नाही. तर मुळाचं कौतुक करणार गद्य वा पद्य हे अभंग असतं. तर अशा अभंग मुळाच्या चैतन्याच्या कीर्तनामध्येच माणसाने असं उरावं की त्याच्या मनाचा देहाचा मनाचा थांग पत्ता उरणार नाही आणि तो केवळ परमशांत मौनामध्ये चैतन्यामध्ये सोहम भावे मी तो मी अशा शुद्ध कैवल्य भावात विराजमान होऊन श्रेष्ठ असिपदाला प्राप्त होईल. असो उद्याच्या प्रवचनात पुढील भाग पाहू.